किती मारणार आहे मारून घ्या. भावना तू पाय फक्त पाय. कधीच नाही घेतलं रे महादेवा, पण मी चांगलं घेतलं हे पाहिजेच होतं मला. संतोष देशमुखांच्या मारहाणीचे फोटो पाहून महाराष्ट्र संतापलेला असताना क्रूरपणाचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय. एका व्यक्तीला कपडे काढून निर्वस्त्र अवस्थेत घेरण्यात आलं. शंकराच्या मंदिरासमोरच महाशिवरात्रीच्या दिवशी हा क्रूर प्रकार घडला. लोकांसाठी भोजन बनवण्यासाठी जी चूल बनवली होती, ज्या चुलीवर स्वयंपाक सुरू होता, त्यातच लोखंडी रॉड तापवून एका व्यक्तीच्या अंगावर चटके दिले गेले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाही, तर लालबुंद झालेला लोखंडी रॉड त्या व्यक्तीच्या पार्श्वभागात घुसवण्याचाही प्रयत्न केला गेला. हे सर्व घडत असताना लोकांनी घेतलेली बघ्याची भूमिका धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. हे सर्व घडलं जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा गावात हा प्रकार घडला. ज्यांना मारहाण झाली ते कैलास बोराडे हे महाशिवरात्रीच्या रात्री शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी जुन्या वादातून आरोपी सोनू उर्फ भागवत दौड याने कैलास बोराडे सोबत हुज्जत घातली. मंदिरात जाण्यापासून अडून हा सर्व प्रकार केला गेला. भागवत दौडचा भाऊ नवनाथ दौड आणि कैलास बोराडे यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यातूनच हा प्रकार केला गेला. रागाच्या भरात आरोपीने कैलासला मारहाण करत तापलेल्या लोखंडी रॉडने चटके दिले. या प्रकरणी पारत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शिवसेना ठाकरे गटाचा तालुका अध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत दौड विरोधात गुन्हा दाखल केला गेला. एका आरोपीलाही अटक करण्यात आली. पीडित व्यक्तीच्या घरी लक्ष्मण हाके गेले असता त्यांनी आरोपी हा मनोज जरांगेंचा सहकारी असल्याचाही आरोप केला होता. यावर अंजली दमानिया यांनीही ट्विट करत संताप व्यक्त केला होता. तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीवर, मानेवर, गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावर चटके देत संशयाने आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कैलास हा ओरडत होता, विनवणी करत होता, काय करायचं ते करा असं म्हणत रडतही होता. त्यानंतर कैलास बोराडेने आरडाओरड केल्यानंतर काही उपस्थितांनी कैलास यांना आरोपीच्या तावडीतून सोडवलं. गंभीर अवस्थेत जखमी बोराडे यांनी पोलिसात तक्रार दिली आणि उपचार घेतले. मात्र या घटनेची तीव्रता पाहता या पीडित व्यक्तीचा जीवही गेला असता. त्यामुळेच या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून याला जातीय वळण लागण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. मात्र हा प्रकार क्रूर आहे, हा प्रकार संतापजनक आहे, या व्हिडिओवरून दिसून येत आहे. या प्रकाराविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.